विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण बघूया MCCने काल 29 जुलै 2024ला एक टेंटेटिव्ह शेड्यूल डिक्लेअर केलेला आहे. तर त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर ऑनलाईन काउन्सिलिंग अलॉटमेंट प्रोसेस फॉर नीट UG MBBS BDS BSc नर्सिंग 2024. त्यामध्ये कुठले कुठले कॉलेजेस असतील ते पण त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ऑल इंडिया कोटा 15%, म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत त्यापैकी 15% जागा. त्यानंतर डीम युनिव्हर्सिटी, भारतामध्ये ज्या डीम युनिव्हर्सिटीज आहेत 51, त्यांच्यामध्ये पण कॉलेजात पार्टिसिपेट असतील. त्यानंतर सेंट्रल युनिव्हर्सिटीज, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, दिल्ली युनिव्हर्सिटीज, नंतर ऑल एम्स इन्स्टिट्यूट्स, जिपमेर, पुडुचेरी आणि करायकाल. त्यानंतर आपण बघूया त्यांनी फर्स्ट राऊंडचा कुठल्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत त्या. हा आहे तुमचा राऊंड फर्स्ट. ठीक आहे. आता यानंतर पुढचं काय म्हटलेलं आहे त्यांनी, व्हेरिफिकेशन ऑफ टेंटेटिव्ह सीट मॅट्रिक्स बाय द पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट बाय NMC. हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट आपल्यासाठी म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनी महत्त्वाचा नाही आहे. तर मग आपण पुढची गोष्ट बघूया. ती काय की रजिस्ट्रेशन अँड पेमेंट, म्हणजे करायचं आहे त्याची डेट दिलेली आहे त्यांनी 14 ऑगस्ट 2024 to 21 ऑगस्ट 2024. म्हणजेच 14 ऑगस्टपासून रजिस्ट्रेशन, 14 ऑगस्टपासून ते 21 ऑगस्ट 2024पर्यंत रजिस्ट्रेशनची मुदत दिलेली आहे. आणि त्यानंतर पेमेंटसाठी त्यांनी त्याचं टायमिंग दिलेलं आहे 21 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत. हा पॉईंट लक्षात आलाच असेल तुमचा. चला आपण पुढचा मुद्दा बघूया. त्यानंतरची जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात चॉईस फिलिंग अँड लॉकिंग. चॉईस फिलिंग अँड लॉकिंगचा जो डेट दिलेली आहे ती 16 ऑगस्ट 2024 to 20 ऑगस्ट 2024. म्हणजेच की यानंतरची पुढची प्रोसेस आहे की जी विद्यार्थ्यांनी कॉलेजचे सिक्वेन्स बनवलेला आहे, ज्याला आपण चॉईस फिलिंग म्हणत असतो, त्याची डेट दिलेली आहे 16 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत. ठीक आहे. आणि हे करून झाल्यानंतर त्यांनी चॉईस लॉकिंग तो दिलेला आहे 11 PM, म्हणजेच 20 ऑगस्ट 2024ला रात्री 11 वाजेपर्यंत लॉक होणार. आता यामध्ये होतं काय की बऱ्याच विद्यार्थ्यांकडनं काही टेक्निकल एरर्स असतात, कधी काही इश्यूज आल्या कारणास्तव त्यांच्याकडनं प्रेफरन्स फॉर्म हा लॉक होत नाही, पण MCC ते ऑटोमॅटिकली लॉक करून घेत असतात. ठीक आहे. चला तर आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया. प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट म्हणजे काय की त्या सीट अलॉटमेंटवर प्रोसेस केली जाते आणि त्याची तारीख आहे 21 ऑगस्ट 2024 to 22 ऑगस्ट 2024. ही सीट अलॉटमेंटची प्रोसेस असेल, बरोबर. त्याचा कालावधी आहे 2 दिवस. आणि त्यानंतरचा जो आपल्याला महत्त्वाचा आहे त्याला म्हणतात रिझल्ट. जे आपण प्रेफरन्स फिलिंग केलेलं आहे, चॉईस फिलिंग केलेलं आहे, त्याचे डेट ऑफ रिझल्ट असेल, सीट अलॉटमेंट असेल ती 23 ऑगस्ट 2024 आहे. म्हणजे या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेलं असेल तर ते कॉलेजचं सिलेक्शन लेटर आपण अन्यथा ज्यांना कॉलेज मिळालेलं नाही आहे त्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये ते ऑटोमॅटिकली पार्टिसिपेट होत असतात. त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा मुद्दा MCCने जो डिक्लेअर केलेला आहे किंवा नमूद केलेला आहे, मेन्शन केलेला आहे, तो असा की 24 ऑगस्ट 2024 to 29 ऑगस्ट 2024पर्यंत त्यांना जे पर्टिक्युलर कॉलेज अलॉट झालेलं आहे तिथे त्यांना फिजिकल प्रेझेन्स म्हणजे ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी जाण्याचा कालावधी दिलेला आहे, तो आहे 6 दिवस. ठीक आहे. चला तर मग पुढचा चला तर पुढचा त्यांचा MCCने जे मेन्शन केलेलं आहे तो आहे राऊंड 2. आता राऊंड 2 हा कसा, तर तो बघूया आपण. राऊंड 2साठी त्यांचा
रजिस्ट्रेशन अँड पेमेंट. रजिस्ट्रेशन facility will be available from 5th of September 2024 to 10th of September 2024. म्हणजे पुन्हा त्यांनी आपल्याला सेकंड राऊंडसाठी रजिस्ट्रेशन फॅसिलिटी विल बी अवेलेबल, म्हणजे रजिस्ट्रेशन करण्याची फॅसिलिटी दिलेली आहे 5 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 2024पर्यंत. ठीक आहे. आणि तिथून पुढे त्यांनी पेमेंटचे जे टायमिंग आहे, जो कालावधी आहे, तो वाढवलेला आहे 3 PM पर्यंत. ठीक आहे. हा मुद्दा तुमच्या लक्षात आलाच असेल. आणि त्यानंतर मग त्यांनी पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे त्याला म्हणतात चॉईस फिलिंग. चॉईस फिलिंगसाठी त्यांनी जो डेट दिलेली आहे ती 6th of September to 10th of September, म्हणजे 6 सप्टेंबर 2024 ते 10 सप्टेंबर 2024पर्यंत तुम्ही कॉलेजचा प्रेफरन्स किंवा जर आपण चॉईस फिलिंग हे करायचं आहे. ठीक आहे. आणि बट ऑटोमॅटिकली तुम्ही जर लॉक केलं किंवा नाही केलं तर ते ऑटोमॅटिकली लॉक हे होत असतं. त्यानंतर MCCने जो पुढचा कॉलम दिलेला आहे, पुढचा जो मुद्दा आहे तो प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट, म्हणजे 11 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2024पर्यंत अलॉटमेंटची प्रोसेस होत असते. ती प्रोसेस झाल्यानंतर रिझल्टची डेट काय दिलेली आहे, रिझल्टची डेट आहे 13 सप्टेंबर 2024. ज्या दिवशी जो रिझल्ट डिक्लेअर होतो, सीट अलॉट होतं, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट होत असतं त्यांच्यासाठी जी पुढची प्रोसेस दिलेली आहे ती MCCनी त्याला म्हणतात रिपोर्टिंग अँड जॉईनिंग. रिपोर्टिंग आणि जॉईनिंगचा जो टायमिंग आहे तो 14 सप्टेंबर 2024 ते 20 सप्टेंबर 2024पर्यंत त्यांना, म्हणजे साधारणतः 6 दिवसाचा कालावधी दिलेला आहे त्यांना फिजिकली त्या कॉलेजमध्ये जॉईनिंग करण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा बघूया आपण. त्यानंतरचा पुढचा आहे व्हेरिफिकेशन ऑफ जॉईंट कॅन्डिडेट्स बाय इन्स्टिट्यूट्स. हा जो मुद्दा आहे तो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा नाही आहे. ज्या कॉलेजमध्ये कॉलेज विद्यार्थ्यांना अलॉट झालेला आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे केले जातील. ठीक आहे. आता आपण बघूया राऊंड 3 फॉर ऑल इंडिया कोटा. ठीक आहे. मग पहिला जो मुद्दा आहे तो आपण बघूया रजिस्ट्रेशन अँड पेमेंट. रजिस्ट्रेशनची डेट दिलेली आहे त्यांनी 26th of September 2024 to 2nd of October 2024, म्हणजे 26 सप्टेंबर 2024 ते 2nd ऑक्टोबर 2024पर्यंत त्यांनी रजिस्ट्रेशनची पुन्हा एक कालावधी दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा जो त्यांनी दिलेला आहे त्याला म्हणतात चॉईस फिलिंग अँड लॉकिंग. चॉईस फिलिंगचं त्यांनी डेट काय दिलेली आहे 27th of September 2024 to 22nd ऑक्टोबर 2024, म्हणजे 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत त्यांनी चॉईस फिलिंगचा कालावधी दिलेला आपल्याला. आणि त्यानंतर बट ऑब्वियस ते ऑटोमॅटिकली लॉक होऊन जात असतं. त्यानंतर पुढची जी प्रोसेस दिलेली